सर्व सद्भक्त मंडळी देवपूजा वंदनासाठी बसलेली आहे. आपण समोर करूया. महाराज की जय. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय महानुभाव. आज आपण श्री द्वारावतीकार सेवा मठ श्री क्षेत्र फलटण या ठिकाणी प्रसाद वंदन देवपूजा वंदन करण्याकरता आलेलो आहोत. या मठाचे संचालक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री प्रकाश मामाजी विद्वांस यांच्या आश्रमातील ही देवपूजा आहे. देवपूजा वंदन करत असताना या देवपूजेमध्ये विशेषत्वाने डोमेग्रामला असणारा जो राजमठ होता, त्या राजमठाचं जे काष्ट आहे ते काष्ट आपल्याला या ठिकाणी वंदन करायला भेटणार आहे. तसेच छिन्नस्थळीचा जो महत्वपूर्ण असा जो विशेष आहे, जो प्रसाद तुल्य अशी महिमा आहे ज्या छिन्नस्थळीची, तो विशेष आपल्याला या ठिकाणी वंदन करायला भेटणार आहे. तसेच आपण स्थान वंदन करत असताना किंवा स्थानाला जात असताना ज्या ज्या वेळेस आपण ओटा वंदन करतो स्थानाचा, आणि मग ही देवपूजा का वंदन करायची ही करत असताना मग ह्या बाकीच्या जे ओटा आहे, माळी आहे, त्या सगळ्यांचं महत्व काय, तर ते एक महत्व सांगत असताना शास्त्रात त्याचं असं महत्व सांगितलेलं आहे की हा जो ओटा आहे की ज्या वेळेस आपण मंदिरात जातो, तो ओटा वंदन करतो, त्यावेळेस तो ओटा पहिल्यांदा वंदन करतो. म्हणून देवपूजा सुरुवात करत असताना प्रथम ओटा दिला जातो. मग तो ओटा वंदन करायचा आणि स्वामींच्या पवित्र सेवा संबंधास म्हणून आपण त्याला दंडवत. आणि त्याच्यानंतर पुढे त्या स्थानावरती आपण फुलं वाहतो. मग असे डिझाईनच्या आकारात वाहतो. म्हणून त्या 5 माळे असतात, 5 पाकळ्यांची फुलं असतात. ते 5 पाकळ्यांचं फुल आपण देवाला वाहतो. मग त्या 5 माळे असतात वंदन करण्यासाठी. त्यानंतर त्या स्थानाच्या कडेला 2 असे खांब असतात. म्हणून ते खांब 2 देवपूजेमध्ये असतात. त्याच्यावरती पानं असतात, पानाच्या आकाराचं असतं बघा, गिद्द्या असतात. त्या पानाच्या आकाराचं गिद्द्या म्हणून हे पान आपण त्या ठिकाणी वंदन करतो. त्यानंतर ते शेवण आहेत की ज्याच्यावरती अशा गोल गिद्द्या स्थानाच्या 4 कोपऱ्यावरती 4 ठेवलेल्या असतात. त्याची आठवण म्हणून ते आपण शेवण वंदन करतो. मग असं प्रत्येक विशेषाचं महत्व या ठिकाणी आपल्याला या देवपूजेच्या वंदनाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुभवायला भेटेल. हे अनुभवत असताना बोला बाबा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रसादामध्ये लोह वंदन करण्यासाठी भेटेल. त्या राजमठाचं जे कवाड होतं त्या कवाडाला जे असणारं लोह आहे हे लोह आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल, ते वंदन करायला भेटेल. त्यानंतर याच ठिकाणी हा एक या ठिकाणी तुम्हाला विशेष पाहायला भेटेल. हा जो विशेष आहे त्या विशेषाची खालची जी चंद्राची कोर आहे ती 3 अवतारांच्या संबंधित, म्हणजे जे पान फेकण्याचं स्थान आहे त्या पान फेकण्याच्या स्थानातील खालचा जो विशेष आहे पान फेकण्यातील, तो विशेष हा आहे. त्याला हे नमस्कारी असं लोह या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे भूग्रामाचा विशेष त्याच्यामध्येच बसवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती अशी एक टीक बसवण्यात आलेली आहे जी तांब्याची टीक आहे. आणि असा त्याच्यावरती
आत्मतीर्थ बाबांचा एक विशेष आहे. असा एक महत्वपूर्ण विशेष आपल्याला या द्वारावतीकार सेवा मठामध्ये वंदन करण्यासाठी आपणा सर्वांना उपलब्ध आहे. तसेच स्वामींचे मूर्तिनिष्ठ प्रसाद वस्त्रमधील प्रसाद सुद्धा आपल्याला या ठिकाणी वंदन करण्यासाठी भेटणार आहे. श्री चक्रधर स्वामी की जय. नागपत्र